नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज वटपौर्णिमा आहे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात. हे वटसावित्रीचे व्रत स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये फार पवित्र आणि मंगल असं मानलं जातं. या दिवशी सुवासिनी स्त्रिया, सौभाग्यवती स्त्रिया वटवृक्षाची पूजा मोठ्या आदराने आणि भक्तिभावाने करतात. या व्रतासंबंधी पुराणामध्ये अशी कथा सांगितली आहे. एकदा अश्वपती राजाला एक कन्या होती. ती एकुलती एक होती. अतिशय लाडकी होती, अतिशय गुणवान होती. राजा तिच्या आवडीनिवडी, हौस मौज सगळ्या पुरवत असायचा. कशाचीही उणीव तिला भासू देत नव्हती. ती मुलगी अतिशय रूपवान आणि गुणवान देखील होती. तिचे नाव होते सावित्री. ती मुलगी उपवर झाल्यानंतर राजाने तिच्यासाठी तिचं लग्न करण्याचा बेत आखला आणि तिलाच तिचा वर निवडण्याचा देखील अधिकार दिला. तिला सांगितलं, मुली, तू तुझ्यासाठी चांगला पती निवड, मी त्याच्याशी तुझं लग्न लावून देईल. पित्याच्या आज्ञेप्रमाणे सावित्रीने एका वृद्ध मंत्र्याला आपल्या सोबत घेतलं आणि ती वरसंशोधन करण्यासाठी निघाली. काही काळाने सावित्री मोठ्या आनंदाने वरसंशोधन करून आपल्या राजमहालात परत आली. वडिलांना भेटायला गेली. त्यावेळी वडिलांच्या महालामध्ये नारद मुनीसुद्धा तिथे बसलेले होते आणि तिने मग तिचं वरसंशोधन कसं झालं, कोणाला तिने केलं हे ती सांगत होती. तिने सांगितलं की मी सत्यवानाची निवड माझा पती म्हणून केलेली आहे. राजाने नारद मुनींना विचारले, महाराज, सावित्रीची निवड कशी आहे? तिचा पती कसा आहे? नारद मुनी म्हणाले, राजन, सावित्रीची निवड ही चांगली आहे. सत्यवान हा गुणवान आहे, पण तो अल्पायुष्य आहे. 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू होणार आहे. तेव्हा सावित्रीने दुसरा एखादा चांगला वर पती म्हणून निवडावा अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा सावित्री तिच्या बाबांना म्हणाली, बाबा, मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे. शाल्व नावाचा देश आहे आणि त्या देशाचे राजाचे नाव द्युमतसेन. ते अंध असून त्यांचे राज्य शत्रूने हिरावून घेतलेले आहे. ते सध्या वनात असतात आणि त्यांचा मुलगा सत्यवान हा रूपाने सुंदर आणि गुणी आहे आणि तो मला पती म्हणून योग्य वाटला आहे आणि मी मनाने सत्यवानाला पती म्हणून निवडलेले आहे, वरले आहे. त्यामुळे मी सत्यवानाशीच विवाह करीन. सत्यवानाबरोबर विवाह केल्यामुळे जी सुखदुःख माझ्या वाट्याला येतील, माझ्या सोबतीला येतील, त्यांच्यासोबत 2 हात करायची माझी तयारी आहे, ती सोसण्याची माझी तयारी आहे. मी सत्यवानासोबतच विवाह करीन. सावित्रीच्या या ठाम निश्चयामुळे आईवडिलांचे काही चाललेले नाही आणि त्यांनी सावित्रीचा विवाह सत्यवानाबरोबर मोठ्या थाटात लावून दिला. सावित्री ही एखादी सुखासीन किंवा विलासलोलूप अशी मुलगी नव्हती. भ्रमरवृत्तीची देखील ती युवती नव्हती. ती तेजस्वी होती, निश्चयी होती आणि आत्मविश्वास तिच्या ठायी ठायी होता. निर्भयपणा आणि कुशाग्र बुद्धीने पतीचे प्राण वाचवण्याची धमक तिने बाळगली होती आणि म्हणून राजाने रानातून सत्यवानाला बोलावून त्यांच्याशी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. सासरी गेल्यानंतर सावित्री आपले सर्व दागदागिने काढून अगदी साधेपणाने राहू लागली. म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची अगदी तन्मयतेने मनोभावे सेवा ती करू लागली. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे सत्यवान आणि सासू सासऱ्यांना देखील ती खूप प्रिय वाटत असे. दिवस हळूहळू सरत होते. 1 वर्ष संपत आले होते. सत्यवानाच्या जीविताचे फक्त 4 दिवस राहिले होते. तिने उपवास धरला
आणि रात्रंदिवस ती झोपत नसे, कारण तिला यमाच्या मृत्यूच्या सापळ्यातून आपल्या पतीची सुटका करून घ्यायची होती. चौथ्या दिवशी नेहमीप्रमाणे कुऱ्हाड घेऊन सत्यवान रानात जाण्यास निघाला. त्या दिवशी मात्र त्याच्याबरोबर जाण्यास सावित्रीसुद्धा निघाली. तसा तिने खूप हट्टच धरला. आपल्या सासऱ्यांची परवानगी घेऊन सावित्री सत्यवानाबरोबर रानात निघाली. जाता जाता सत्यवान सावित्रीस रानातील निसर्ग शोभा दाखवित होता. ती दोघे आनंदाने चालत होती आणि नंतर तो लाकडं तोडायला लागला. तो लाकडं तोडता तोडता अचानक धाडकन जमिनीवर कोसळला. यमाने आपला फास सत्यवानाच्या गळ्याभोवती आवळला. सत्यवान मृत्यू पावला. सत्यवानाचे प्राण घेऊन तो आपल्या यमराज्यात जाण्यास निघाला. तेव्हा सावित्री यमाच्या मागून धावू लागली. यमाने तिला तू कशाला येतेस असे विचारले. तेव्हा तिने जिथे माझा पती तिथे मी असे सांगितले. तिने यमाशी हट्टच धरला. तेव्हा यमाने पतीच्या प्राणाशिवाय कोणतेही 3 वर माग असे तिला सांगितले. तेव्हा तिने सुरुवातीला सासऱ्यांचे गेलेले डोळे आणि राज्य मागून घेतले आणि नंतर आपल्याला पुत्र व्हावा अशी मागणी केली. यमाने तथास्तु असे म्हटले आणि तेव्हा त्याला आपण वचनबद्ध झाल्याची आठवण झाली. सावित्रीने आपल्याला बोलण्या बोलण्यात गुंतवून मनासारखे वर स्वतःसाठी मिळवून घेतलेत याची जाणीव यमाला झाली आणि नाईलाजास्तव त्याला मग सत्यवानाचे प्राण परत देण्यास भाग पाडले. वडाच्या झाडाखाली गतप्राण झालेल्या सत्यवानाला यमाने जीवदान दिले होते. सत्यवान हा जिवंत झाला होता आणि हे पाहून सावित्रीचा आनंद गगनात मावेना. अतिशय आनंदाने सावित्री सत्यवानाला घेऊन परत निघाली. आश्रमात परत आल्यावर तिला कळलं की सासऱ्यांना देखील दिसायला लागलं आहे आणि त्यांनी मग तिला हा काय चमत्कार झाला म्हणून विचारले. सावित्रीने वनामध्ये अरण्यात घडलेल्या सर्व घटना त्यांना सांगितल्या आणि ते सर्व ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि पुन्हा काही काळाने त्यांचे गेलेले राज्य देखील त्यांना परत मिळाले आणि सगळीकडे आनंद झाला. सत्यवानाचे प्राण हे वडाच्या झाडाखाली गेले आणि त्याच झाडाखाली सावित्रीने आपल्या श्रद्धेच्या बळावर त्याला जिवंत केलं आणि म्हणून दरवर्षी वडाच्या झाडाची स्त्रिया मनोभावाने पूजा करतात आणि म्हणूनच सवाष्ण स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. वटसावित्रीच्या व्रतामागे फार मोठा अर्थ आहे. अढळ निष्ठेच्या आणि श्रद्धेच्या बळावर असाध्य गोष्टी देखील साध्य करून घेता येतात. हे आपण ध्यानात घेऊन कठोर परिश्रम करून हाती घेतलेले काम तन मन धनपूर्वक केल्यास ते यशस्वी होईलच हे सांगाव्यास नको. स्त्रियांच्या बाबतीत पतिनिष्ठा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच पातिव्रत्याची महती ठसविण्यासाठी पूर्वाचार्यांनी या व्रताची योजना केली आहे. सावित्रीचा पतीपासून विभक्त न होण्याचा निर्धार आणि संकटांना तोंड देण्याची सिद्धता हे जीवनातील एक थोर मूल्य ठरले आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेली ही सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि निरालीमाई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निरालीमाई चॅनल. थँक्यू.